मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत या छोट्याशा अंकिकेच्या माध्यमातून, जिचं नाव आहे मोरिया चषक 2024च्या सुरुवातीच्या हंगामामधील मोह गावातील एक सर्वोत्कृष्ट अशी क्रिकेटची स्पर्धा थेट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय, जी खरं तर प्रकाशित केली जाते थेट युट्यूब वरती 193 आखाती देशांमध्ये ही स्पर्धा आपल्याला खरं तर पाहायला मिळते, थेट प्रकाशित केली जात आहे. आणि त्यासोबत एक आगली वेगळी पारितोषिक एका दिवसामध्ये इतक्या चांगल्या स्वरूपाची स्पर्धा आपण खूप कमी खरं तर मैदानांमध्ये बघतो. आणि त्यामधील एक अजरामर नाव मोह, आणि मोहच्या खरं तर मोरिया ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपल्याला खरं तर आयोजन देखील पाहायला मिळतं. अनेक सारे मान्यवर मंडळी सकाळ सत्रापासून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी व्हिजिट करतात. हा त्यांचा जिव्हाळा. आपण जर एखाद्या कोपऱ्यामध्ये साखरेची बरणी ठेवली तर नियमितपणे तिला मुंग्या लागतात, बिकॉज ऑफ तिच्यामध्ये गोडवा असतो. मग इथे तसंच सेन्सेशन खरं तर आमच्या आयोजकांमध्ये, आणि त्यांचा चांगला सेन्स बघून त्यांच्या खरं तर चांगल्या एका उत्तुंग अशा दादेला दाद देत आपल्या परिसरातील पनवेल असेल, रायगड असेल, या खरं तर भागातील नामांकित नावं आज जोडली जात आहेत व्यासपीठावरती, ज्यामध्ये आपण पाहतोय नुकताच उपस्थित झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आदरणीय भरतशेठ पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समेत सिडकोचे ऑफिसर आदरणीय संतोषजी कडव साहेब यांना आपण इथे पाहतोय, त्यांचं देखील आपल्याला आगमन पाहायला मिळतंय. त्यानंतर माजी सदस्य ग्रामपंचायतीचे सर्वांचे लाडके किसनदादा फडके हे देखील उपस्थित आहेत. आणि त्यानंतर शंभू आणि पक्षा बैलाचे मालक 78 किंग सुमेश दादा पाटील यांना कोण विसरेल, त्यांचं देखील आगमन इथे बघत आहोत. बघा, पहिली सुरुवात दमदार करत असताना चिपळे संघाचे फलंदाज पहिल्याच बॉल वरती चौकार लगावत एक नजाकत असलेला स्ट्रोक इथं खेळाडूने दाखवला आहे. बेलपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळतात. यावेळेचा बॉल चांगला फटका आहे, गॅप मधून एक्झिक्यूट करताना पुन्हा एकदा एक दमदार स्ट्रोक, देखना फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये, पुन्हा एकदा एक चौकार. आपण ऑन स्क्रीन बघू शकता. बघा काय फलंदाजी, फिल्डर होते परंतु यस फिल्डर नाही, प्रेक्षक आहेत. दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन, आपल्याला पाहायला मिळतील. बघा, साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपले सगळे मान्यवर, ज्यामध्ये भरतशेठ पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, त्यानंतर सिडकोचे ऑफिसर आपले संतोषदादा कडव, किसनदादा फडके, माजी सदस्य ग्रामपंचायतीचे, आणि शंभू आणि पक्षा बैलाचे मालक 78 किंग उमेशदादा पाटील यांना खरं तर ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. ही मोठी नाव आहेत आज या स्पर्धेसाठी आलेले आमचे खरं तर मान्यवर आपण इथे पाहतो. बघा, या दरम्यान हा चेंडू आपण इथे पाहतोय, चांगल्या पद्धतीने खरं तर स्टिअर करायचा प्रयत्न नक्कीच राहिला. प्रेक्षक वर्गांना विनंती, गाड्या ज्या आहेत बघा त्या साईडून आपण न्यायच्या आहेत, नाहीतर हवा काढू आम्ही. मॅचकडे आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं तर टीमची धावसंख्या, टोटल धावा आपल्याला बोर्डावरती इथून 15 पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. बेलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेला संघ अर्थातच चिपळे. हा चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलचा राहिला. 1 रन त्यांना इथे प्राप्त झाली. 1 रनच्या सह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावली जात असताना आपण पाहतोय धावफलकावरती संघ जाऊन पोहोचत आहे. टोटली 16 रन्स धावफलकावर, बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी, पहिला आमचा खेळ. यानंतरचा जो सामना असणार आहे बघा, विनर वर्सेस विनर असेल. अंतिम 3 साठी दुसरा संघ निवडला जाईल. एक संघ आपण निवडला, खास करून आपण नव्हे, त्यांच्या खेळावरती ते निवडून आले, संग्राम 11 नितलस, ते आपण पाहिलं. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण ज्या पाहुण्यांच्या आतुरतेनं वाट बघितली, आपण सकाळ सत्रापासून चर्चा केली होती की आज आपल्याला खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आदरणीय भरतशेठ पाटील साहेबांचे इथं आगमन बघायला मिळणार आहे. ते आलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस आम्हाला आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं मान्यवरांचं. आदरणीय भरतशेठ पाटील साहेब आपण पाहतोय मंचावरती त्यांची उपस्थिती, एक अथांग असं व्यक्तिमत्व, अनेक साऱ्या खरं तर नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत, ज्यांनी अनेक विकास कामं
कला क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये नियमितपणे त्यांचं चांगलं योगदान आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक बक्षीस आम्हाला आलेलं आहे. खूप खूप स्वागत आपलं. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करू. सुलक्षण बारसे गोलंदाजीसाठी, नवीन गोलंदाज, इन स्विंगर, आउट स्विंगर, बोटांचा जादूगर धाव चोरण्यासाठी आणि क्लोजेस्ट एन्काउंटर. अंपायरचं बोट आकाशाकडे आणि या दरम्यान हा मोठा धक्का टीम चिपलेला, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. पराग म्हात्रे सरांचा चांगला आवाज टेनिस क्रिकेटला आपण त्यांना देखील देताना बघितलेला आहे. आज YouTube वरून या स्पर्धेसाठी आनंद घेत असतील. इथे आला असतील तर मी विनंती करेन या मंचकावरती आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर बेलपाडा म्हटलं तर आमचे समरदादा म्हात्रे, समर म्हात्रे यांना मी देखील विनंती करेन आपण असेल तर आपण देखील जॉईन व्हा. या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. सिडकोचे खरं तर रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर ते आहेत. मॅचकडे घेऊन चलेन एक दमदार अशी मॅच. गोलंदाज तयार, इन स्विंगर बॉल, फुलर लेनचा बॉल इथे शशिकांत साठी होता. फाईनच्या रिझन मध्ये खेळायचा प्रयत्न व्हायला हवा होता, परंतु मिड विकेटला खेळलं आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं काम आपलं चोखरित्या बजावलेलं आहे. इथे एक क्विक सिंगल येताना आपण बघितली, एक धाव आली, एका धावेनं धावफलक पुढे सरसावलं जात आहे. संघाच्या धावसंख्या फळकाला आकार. फुल टॉस बॉल, तडाखा, प्रतीक पाटील, चांगला स्ट्रोक, बिग हिट, सिक्सर. थँक्यू. काय अर्थ समजायचा आहे गाण्याचा? डीजे मास्टरला नक्की विचारण, केलाय डीजे मी चालू, नको आता तो धिंगाणा घालू. मग डीजे चालू केल्यानंतर धिंगाणा घालणारच ना, प्रश्नच नाहीये. डीजेचं कामच ते आहे. एक डीजे आणि दुसरे नरेंद्र मोदी खरं तर आपल्या तालावर सगळ्यांना नाचवतात, बरोबर ना? मान्यवर देखील आय थिंक ऍग्री आहेत. मैदानामध्ये घेऊन चलेन ना आपण. धावपळकावरती एकूण धावा बघत आहोत. 24 धावा, एक गड्याचा मोबदला आतापर्यंत मोजलेला आहे. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुलक्षण बारसे. मायनिक्स आमचे आज या प्रतिक्रिया ऐकून त्यांना देखील हुरूप आली. धाव घेण्याचा धाडस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण. गणिमी कावा, गणिमी कावा खेळला जातोय. चोरीच्या धावा मी म्हणेन नियमितपणे घ्या. चोरीचा पैसा घेऊ नका, परंतु चोरीच्या धावा घ्या. त्यांना खूप महत्व आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज क्रिकेट. हवेमध्ये असेल बॉल, झेलची संधी, फॉलोथ्री मध्ये घेणार की दुसऱ्या बाजूनं. इथे पहा, इथे क्लोज एन्काउंटर आणि बॅट्समन आउट होतोय. शशिकांतच्या खेळीचा अंत. मोस्ट ट्रेंडिंगला खर तर चालू असलेला मैदानी खेळ बैलगाडा शर्यत आणि त्या खर तर क्षेत्रामधील एक प्रसिद्ध असं नाव उमेश दादा पाटील यांचा 787 किंग शंभू आणि पक्षा. त्यापैकी शंभू बैलाचं खरं तर गाणं आपण ऐकलं. सध्याच्या घडीला आज पुसेगावसाठी देखील अनेक छकडे रवाना झाले. आनंदाचा तारेकर यांचा देखील कॉल राहिला.
ते देखील रवाना झालेत. आपण पाहतोय भरपूर भरपूर गाड्या आज पनवेल मधून आय थिंक काहीतरी 42 गाड्या गेल्यात मायनिक्स. 42 गाड्या टोटल गेलेल्या आहेत त्या मैदानासाठी. खूप मोठं मैदान आहे, भव्य मैदान. इतक्या असंख्य बहुसंख्येने तिथे प्रेक्षक येतात, खूप गाड्या देखील येतात. या देखील खेळाला खूप प्रसिद्धी सध्या मिळालेली आहे. त्यानंतर टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग टेनिस क्रिकेट आपण पाहतो खरं तर जीवनातील हा रोमांस असंच म्हणावं लागेल या खेळाला. कारण की या खेळाला देखील एक वेगळीच खरं तर आपण पाहतोय एक वेगळंच ग्लॅमरस आलेलं आहे. जगदीश केबुडकर सरांनी एका कवितेमध्ये मांडलं बघा, अफट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमाविशी जपून आपुली केली. आणि काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, त्या संकटांवर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील जोरदार उपट टाकी, मोठा फटका, शानदार सिक्सर. खूप फास्ट आहे मैदान. बुलेट ट्रेनच्या खरं तर स्पीडनं मैदान धावताना आपण बघितलेलं आहे. जिथे खूप धावा, पहिल्या मॅच मध्ये साहिल दरे 44 वरती नाबाद, राहुल काटे पार्टनरशिप 68 ची. या मैदानाची खरं ती वैशिष्ट्यता आहे. धावा बनतात 3 ओव्हर मध्ये या धावा झाल्या होत्या. 68 4 ओव्हरचा देखील हा खेळ होता. 3 ओव्हर मध्ये या धावा झाल्या होत्या. असा खेळ आहे. खूप धावा बनत चाललेल्या आहेत. टीमची धावसंख्या एकूण 34 धावा धावबोर्डावरती. 2 गड्यांचा मोबदला अद्यापपर्यंत मोजलेला. अक्षय मोरबेकर गोलंदाजीसाठी 8 धावा खर्च करत आपल्या गोलंदाजीची केली त्यानं एक अलड्य सुरुवात, परंतु बॅकअप देणं खूप महत्वाचं. कारण की 34 धावा जमा केल्यात चिपले टीमनं. ताकदवर टीम राहिलेली आहे चिपले. त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, त्याच ताकदीचा हा संघ आहे. खूप खरं तर पॉवर त्यांच्यामध्ये बघा. हा चेंडू फुल टॉस बॉल झेलसाठी आलेत. फिल्डिंग छान, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केला. 1 रन पासून मात्र थांबू शकत नाही, परंतु ज्या प्रकारचा एफर्ट दिला ना मिड विकेटच्या खेळाडूंना तो अतिशय दर्जेदार होता. योगेश होता तिथे, योगेश मोरबेकर. काय परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी राहिला बघा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रशांत दादा म्हात्रे आमच्या स्पर्धेचे प्रणेते. खूप मेहनत आज आपण पाहतोय मोरिया ग्रुप घेतोय. एखादा मुलीचा बाप तिच्या लग्नामध्ये ज्या प्रकारे कुठल्या प्रकारची काटकसर न व्हावी अशी मेहनत घेतो ना, तशी मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली आहे. आपण पाहतो मैदानाचं सुशोभीकरण, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग, त्यानंतर अनेक सारी पारितोषिक, जवळजवळ 70 ते 80 सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये. एक दिवसीय स्पर्धेमध्ये तुम्ही कधी, मी म्हणेन सन्मान चिन्ह 50च्या वरती कधी बघितले नसतील. एवढी मोठी स्पर्धा. चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक, प्रतीक पाटील बाहुबली चिपले टीमचा. अजून एक खेचलाय लॉंग ऑफच्या वरतून षटकार. क्या बात आहे. वन ऑफ द फेवरेट. पुन्हा एकदा मोहकरांच्या खरं तर हृदयात बसलेलं आहे गाणं, शंभू बैलाचं गाणं. उमेश पाटील यांचा तो खरं तर बैल आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन, 43 रन्स ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. 2 गड्यांचा मोबदला. पहिला हाफचा खेळ चिपळे आणि बेलपाडा या दोघांमध्ये. हा फटका फसला आहे. खेळाडू आहेत जेल टिपला जाईल आणि धक्का बसतोय टीम चिपलेला. प्रतीक बाद सागर मोरबेकरच्या माध्यमातून जेल टिपला असताना हा धक्का क्रमांक 3 दिलाय शेवटच्या बॉलवरती चिपले संघाला.
तसे हा तर आहे मोरया ग्रुपचा जिव्हाळा आणि आपल्या पदस्पर्शानं पावन झालाय तब क्रिकेटचा सोला मोरया चषकाचा सोला. तर सन्मान करण्यासाठी आम्ही राहुल दादा पाटे आणि प्रशांत म्हात्रे या एवन जोडीला इथे इन्व्हाइट करू की आपण इथे सन्मान करून घ्यायचा आहे. आणि हा सन्मान केला जाईल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आदरणीय भरतशेठ पाटील साहेब ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चं डोनेशन आम्हाला मिळालं. तर हा सन्मान केला जाईल एका उत्कृष्ट अशा व्यक्तिमत्वाचा हरहुन्नरी विकास पुरुषाचा या विभागातील एका मोठ्या नावाचा भरतदादा पाटील यांच्या कर्तृत्वाचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. भरतदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आदरणीय भरतशेठ पाटील साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. मोठ्या ताटामाटानं इथे साजरा केला जात आहे. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात येत आहे. आणि हा त्यांचा गोड सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतो. 10व्या वर्षामध्ये अवतरलेली मोरया चषकाची एक सुंदर अशी दमदार स्पर्धा. पुढील सन्मान आम्ही करतो सिडकोचे ऑफिसर आदरणीय संतोषजी कडव साहेब आपण देखील यायचं आहे आणि आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान केला जाईल आमचे या स्पर्धेचे आयोजक सौरभ पाटील आणि प्रणय म्हात्रे या जोडीच्या माध्यमातून. या पेयर आहेत या पेयरच्या माध्यमातून आपण इथे सन्मान करतोय. सन्माननीय अतिथीगण आदरणीय संतोषजी कडव साहेब यांचा सन्मान. सिडकोचे ऑफिसर आहेत मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. अनेक साऱ्या खरं तर सुरली बसलेल्या कामांची त्यांनी चांगली सुरली लावलेली आहे. अशा व्यक्तिमत्व खूप छान एक्सपिरियन्स त्यांना आपण पाहतोय या कामाचा. तर इथे सन्मान केला जातोय. सिडकोचे ऑफिसर संतोषजी कडव साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती पाहत आहोत. त्यानंतर या पुढचा सन्मान असेल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किसन फडके साहेब यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एका श्रीमंत ग्रामपंचायतीवरती खरं तर अधिराज्य गाजवणार आपल्या नावाचा झेंडा आपल्या कर्तृत्वाचा झेंडा आपल्या कामाचा कार्याचा आणि आपल्या खरं तर जल्लोषाचा झेंडा ज्यांनी खरं तर फडकवला जे सदस्यपदी कार्यरत होते आपण पाहिलं किसनजी फडके साहेब यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुढील सन्मान मूर्ती आदरणीय उमेश दादा पाटील. मी यांना विनंती करेन पक्षा बैलाचे मालक शंभू बैलाचे मालक बैलगाडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव अनेक अड्डे गाजवलेत. मऊचा अड्डा त्यांचा फेवरेट अड्डा इथे आपण पाहतोय. हा सन्मान त्यांचा इथे केला जात आहे. आदरणीय उमेश दादा पाटील यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. मॅचकडे आपण जाऊ. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती एक सुंदर फटका गॅप मधून कव्हर ड्राईव्ह सक्सेसफुल ओव्हर दी टॉप शॉट दिखना फटका सीमारेषा बाहेर षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की सुपर फलंदाजी धमाकेदार सुरुवात वेल बिगन इज अ हाफ डन. सुरुवातच अक्षरशः गोड करत असताना सागरवरती प्रतिहल्ला चढवला. सागर म्हटलं तर एक त्या ताकदीचा त्या उंचीचा गोलंदाज राहिला टीमचा. परंतु जो फटका खेळला ना खेळाडून तो देखील तितकाच देखणा होता. तितकाच आपण पाहिला तर धमाकेदार होता. एकूण 6 धावा असताना बिनागड्याचा मोबदला मैदानामध्ये सागर म्हात्रे निलेश मोरबेकर आणि सागर मोरबेकर ही जोडी ज्यामध्ये निलेशने केलंय अकाउंट ओपन. 600च्या स्ट्राईक रेटला दिली पसंती. पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार आहे. 44चं टार्गेट घेऊन मिस टायमिंग स्ट्रोक खूप महत्वाचा झेल आहे. शशिकांत पोहोचेल का प्रश्न होता परंतु पोहोचला नाहीये. किंबहुना एक मोठं जीवनदान तिथे त्या खेळाडूला मिळतंय ज्या खेळाडूनं वेल स्टार्टअप दिला होता षटकाराच्या सह सुरुवात केली होती. त्या खरं तर खेळाडूला जीवनदान देणं मी म्हणेन हा खरं तर मी म्हणेन ही हाराकिरी असेल. स्वतःच्या पायावरती खरं तर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे इथे. दिस इज नॉट फेअर. खूप चुकीचं घडलंय मी म्हणेन त्यांच्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये सागर वन्स अगेन पुढील बॉल घेऊन तयार. बॅकअप चांगला दिला होता टीमसाठी. हा चेंडू आपण पाहतोय फटका चांगला खेळला. इथे क्लोज एन्काउंटर घडणार का तू मी आणि बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 1 धावचितच्या स्वरूपात पहिला गडी टिपण्यामध्ये चिपळे संघाला यश. उमेश पाटील विजय पाटील चिखले गावचा हाय दिलदार. हाय अड्ड्यात यांची चर्चा यांच्या नावात हाय लई जोर. कैलास म्हात्रे दर्शन शेलके विनोद पाठे उभा खंबीर. शंभू बैल यांचा शर्यत जिंकताय अड्ड्यात तोडून दोर.
बैल बालुशेठ पाटलाचा, लाखाची शर्यत करतय रे शंभू बैल बालुशेठ पाटलाचा. आमच्या शंभू बैलाचा अट्यान कोणी नाद नाही करायचा, बालुशेठ छकडे वाल्याचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. क्या बात आहे. खूप छान संगीत ऐकायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तितकाच चांगला खेळ देखील रंगलेला. 7 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला इथे मोजलेला आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर 44चं टार्गेट जिथे मैदानामध्ये. हा फटका देखील सुंदर, हा फटका देखील सुंदर आहे. सरळ बॅटनं खांडून खेळलं बॉलला आणि फेकून दिलाय सरळ समालोचन कक्षेच्या अलीकडच्या बाजूला असलेल्या अजून एका डेस्क वरती बॉल सीमारेषा पार षटकार. इथे लिडिंग एज अशा संध्या आपण पाहतोय. एक एक मोठा फटका आला की लगेच क्रिएट झालेल्या आहेत बघा या अशा संध्या. ही मी म्हणेन थ्रो जी होती थोडी वरतून जर गेली असती ना तर मग अजून वेगळं समीकरण नक्की रंगलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. नियतीला ते मान्य नव्हतं. इथे आपण पाहू शकतो एकूण 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 1 गड्याचा मोबदला, टार्गेट 44चं. खेळाडू पुन्हा एकदा तयार असेल. फुल टॉस बॉल, हार्ड हिट, सुपर डुपर हिट. बेलपाला टीमचा स्टार खेळाडू स्टारडस्ट इथे आपण पाहतो. काय खेळ मैदानामध्ये, षटकार. क्यों फ्री हिट ची संधी आहे. गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. अजून एक तडाखा सरळ बॅटनं मारलाय गॅप मधून. हा स्ट्रोक एक्झिक्यूट आउट ऑफ दी पार्क. अजून एक देखना फटका, षटकार. स्वरूपात ती विकेट संघाला मिळाली होती आणि तिथे आपण पाहिलं की असं वाटलं की दडपण येणार, प्रेशराइज क्रिकेट खेळलं जाईल, परंतु असं काहीही घडलेलं नाहीये. यानंतरच्या पुढील ज्या टॉप 4 मधील खरं तर संघ असतील बघा सी पूल मध्ये ज्यांना आपण ठेवलेला आहे त्या संघांनी देखील इथे रिपोर्टिंग करायची आहे, ज्यामध्ये जिथे आपण पाहतोय की विनायक स्मृती टायगर 11 देवत, रुपेश क्रिकेट क्लब भगतवाडी आणि न्यू यंगस्टर जासे यांनी कापरेचार्य 11 नावडे हे खरं तर अंतिमचे 4 संघ असतील, त्यामधून एक संघ आपण अंतिम 3 मध्ये आणणार आहोत. या मॅच मध्ये आपण पाहतोय की चिपलाई चिपले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळतो तो म्हणजेच बेलपाडा. दोघांमध्ये मॅच आहे. 12 मध्ये हव्यात आता 17 जिंकण्यासाठी झाल्यात 27. एक गड्याचा मोबदला नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज योगीराज पाटीलची निवड टीम चिपलेच्या माध्यमातून तो घेऊन आलाय नवीन षटक. समोर आपण पाहतोय फलंदाज देखील त्याच ताकदीचा. आतापर्यंत
अक्षय मोरबेकरनं 2 मध्ये 12 दिल्या आणि सागर मोरबेकरनं 3 मध्ये 7 दिल्यात. अशा पद्धतीने धावा आपण पाहिल्या. निलेशनं देखील छान खरं तर धावा आपल्या संघासाठी दिल्या होत्या. यावेळच्या बॉल वरती देखील आघात, यावेळच्या बॉल वरती देखील आघात आणि जो रनचेज मोठा वाटला होता त्या रनचेजला सहजरित्या आता इथे गिळून काढणार की काय या अशा आकांक्षा पल्लवीत. अजून एक दमदार षटकार. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळचा बॉल हा परफ्यूम डिलिव्हरी वाला बॉल आपण पाहतोय. 1 ऑन इथे दिलं जात आहे. फर्स्ट बाउन्स, फर्स्ट वॉर्निंग इथे खेळाडूला. हा चेंडू इथे आपण बघितला योगीराजच्या खरं तर बात्यातील हा अस्त्र होता. पहिला बॉल देखील याच परीने त्याला रिलीज करायचा होता परंतु तिथे त्याला कुठेतरी त्या गोष्टीचा त्रास झाला. आता पाहूयात उर्वरित 11 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 11 धावांची. आदित्य पाटील जासईचे आमचे, त्यांना मी विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. अतिथीगण. इन स्विंगर बॉल, बोटातील जादू, व्हेरिएशन, परिवर्तन, बदलाव सगळ्या गोष्टी होत्या या खरं तर बॉल मध्ये आणि एक दमदार चेंडू खरं तर रिलीज केला गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना. छान प्रकारची गोलंदाजी, थांबवलं इथे फलंदाजाला. या प्रकारची खरं तर अटॅकिंग भूमिका जाहीर करणं, सादर करणं या क्रिकेटच्या रंगमंचावरती खूप महत्वाचं राहील टीमसाठी. पाहूयात पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. त्यानंतर अनिकेत दादा पोपेटा यांना देखील विनंती आहे. हो 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 देखना स्ट्रोक, डेंजरस अँड डेंजरस फलंदाजी. काय फलंदाजी आहे रे, अप्रतिम. सगळ्याच प्रेक्षक वर्गाची मनं जिंकलेले आहेत आज आणि दमदार खेळ त्यांच्या माध्यमातून आपण इथे बघत आहोत. कौतुक करावं लागणार आहे. आता हव्यात 5, फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. पाच धावा षटकारानं फिनिश करेल का आणि फलंदाज बाद होतोय. हॅलो. तर जासई संघाचा संगणक आपण व्यासपीठ राहायचं नाणेफेकीसाठी आणि नावडे संघाचा संगणक या पुढच्या लढत असणार आहे. जासई विपक्ष नावडे, तर दोन्ही संघाचे संगणक आपण व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचा आहे. इथे हा चौकार, फक्त 1 धाव. द स्कोर इज लेवल, मॅच इज टाइड. फक्त 1 धाव आता हवी आहे जिंकण्यासाठी. अगदी सहजतेनं या सामन्याला खरं तर कलाटणी देणार आपण फलंदाजी बघितली. 44चा रनचेज होता. सहजरित्या सामना खरं तर फिनिश करत असताना बेलपाडा संघाचे खेळाडू. गतवर्षी आपण पाहिलं 2 संघ खेळायचे बेलपाडामधून. आज आपल्याला बघायला मिळेल की सगळे खरं तर दोन्ही संघ एकत्रित येऊन चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आणि एकाच खरं तर संघाचा सेटअप. चिपले संघ देखील आपण पाहतोय खरं तर एकीचं बळ घेऊन आला परंतु आज त्यांची फलंदाजी आपण पाहतोय चांगली पाहायला मिळाली जरूर परंतु गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन. अंतिम 1 धावेची गरज जिंकण्यासाठी अजित गोलंदाजीसाठी. चिपलेचा एक रायझिंग स्टार, वन ऑफ द बेस्ट. अजून एक खेळाडू आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा ज्यानं चांगल्या खेळाडूमध्ये आपलं नामांकन केलं होतं. आपण 50 गाव प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला आयकॉन खेळाडूच्या लिस्ट मध्ये बघितलं होतं तो खेळाडू. परंतु एकच धाव्याची आता गरज आहे. यॉर्कर लेनचा बॉल, एक दमदार बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
एक क्विक खर तर सिंगल गड्याच्या नादामध्ये, परंतु गोलंदाजी छान. आता असं वाटू लागलं की बॉल अंतिम बॉल पर्यंत जाईल की काय हा सामना. येस. आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलेला आहे टीम बेलपाडानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम चिपले आणि बेस्ट ऑफ लक टीम बेलपाडा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मॅन ऑफ द मॅच तर आपण हा अवॉर्ड देणार आहोत सागर मोरबेकर, या मॅचचा हिरो सागर मोरबेकर. यस, मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी मागडी झाली होती परंतु फलंदाजी अतिशय जबरदस्त दिली टीमसाठी आणि इथे अवॉर्ड दिला जाईल खेळाडूला सागर मोरबेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर पुढील सामना विनर वर्सेस विनर असेल, त्यामुळे बेलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट तरगर या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हेलो, तो तमाम दर्शकों को मेरा प्यार